एका ठिकाणी गेलेली शार्क टँकसाठी, पण तिथे माझा बिझनेस सिलेक्ट नाही झालं. मी रोज जायची, अपडाऊन करायची. मी माझ्या नंदेकडे होती तेव्हा, तिथून रोज अपडाऊन करायची. तर त्याचं पण मला काय नाही वाटलं, पण मी माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करायचं होतं. तर ते नाही झालं. ते मला खूपच एकदमच मी खूप सॅड फील करत होती. माझं नाव अवनी ओमकार कोळी. माझं बाळपण जसं नॉर्मल माणसांचं जातं तसंच गेलं. मला लहानपणापासून कुकिंगचीच आवड होती, म्हणून त्याच्यामुळे मी कुकिंग मध्येच आले. म्हणजे जशी मम्मी बनवायची तर मला पण असं म्हणजे बनवावंसं वाटायचं. मग मी घरी असंच काय काय वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायची. मग त्या चांगल्या पण वाटायच्या आणि म्हणजे घरातल्यांना पण आवडायच्या. म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये सगळ्यांना आवडायच्या. मी आधी फिश जर्कीचा बिझनेस करायची. ते कुत्र्या मांजरांसाठी खाणं पेट फूड आहे तो. ते फिश घेऊन सोळा ड्रायवर ड्राय करून ते पॅकिंग करून आम्ही विकायचो. तर ते मला मी एका ठिकाणी गेलेली शार्क टँकसाठी, पण तिथे माझा बिझनेस सिलेक्ट नाही झालं. मी रोज जायची, अपडाऊन करायची. मी माझ्या नंदेकडे होती तेव्हा, तिथून रोज अपडाऊन करायची. तर त्याचं पण मला काय नाही वाटलं, पण मी माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करायचं होतं. तर ते नाही झालं. ते मला खूपच एकदमच मी खूप सॅड फील करत होती. मला रंगदेबद्दल मग मी जेव्हा आली तिथे मासूमच्या ऑफिसमध्ये गेली, तेव्हा मला पॉल सरांनी सांगितलं, रंगदे हे प्लॅटफॉर्म जे अंतपणच असतात, ज्यांना मदत असते खूप, म्हणजे स्वतःच्या स्वप्न पुढे नेण्याची, त्यासाठी रंगदे खूप हेल्प करतं. जे बर्डन असते एक लोन म्हणजे, तर सरांनी सांगितलं असं काहीच नाही, रंगदे हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. तुम्ही म्हणजे त्याच्यावरती जसा तुम्ही आमच्यावरती विश्वास करता तसं रंगदेवरती पण करू शकता. ही इन्फॉर्मेशन मिळाली रंगदेबद्दल. मग मी सरांना म्हटलं, सर तुम्ही अप्लाय करा. मग सरांनी जे जे मला डॉक्युमेंट सांगितले मी ते सरांना दिले. लगेच 1 महिन्यामध्येच माझं लोन अप्लाय झालं. मला माझी रक्कम माझ्या अकाउंटमध्ये आली. मला काव्या मॅम भेटायला आल्या होत्या. त्यांनी माझ्या इथे नाश्ता पण केला. त्यांना खूप आवडलं. ते मला बोलले, पण तुम्ही नॉनव्हेज कधीतरी बनवा. म्हणलं ठीक आहे चालेल मॅम, मी बनवेन, तेव्हा मी तुम्हाला बोलवेन. पहिला जेव्हा मी चालू केलं, म्हणजे फर्स्ट कस्टमर यायचे, बट एवढे नाही यायचे. तर मला खूप टेन्शन आलेलं की आपलं रेंट होईल की नाही, सेल होईल की नाही. तर मी माझे पेशन्स नाही हे केले. म्हणलं नाही, आपण आपले पेशन्स ठेवायचे, जे होईल ते होईल. मग मी तरी पण करत राहिली. मग तसं जसं मला इम्प्रूव्ह करत गेली तसं तसं होत गेलं. कस्टमर वाढायसाठी मी आधी माझी पुरी भाजी आणि उसळच होती. नंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं, उपवासाची पुरी भाजी ठेवली, साबुदाणा वडा ठेवला. आत्ता मी जस्ट मेंदू वडा चालू केला आहे. मी तरी पण डिलेवरीचा जॉब केला, ड्रायव्हिंगचाही जॉब केला. पण मला माझे वडील बोलायचे की आपण कुठे नोकरी करण्यापेक्षा आपला काहीतरी व्यवसाय पाहिजे. त्यामुळे माझं त्याच्याकडे जास्त दृष्टिकोन होताच. ही माझ्या वाईफनी कल्पना दिली, तर आम्ही मग ते व्यवसायाच्या दृष्टीकडे वळालो आणि त्याच्यातच सक्सेस हो असं काहीतरी. तर मला थोडं बर्डन आलं होतं माझ्यावरती, पण मी हार मानली नाही. कारण की मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहून मला पुढे जायचंच होतं. हार मानायचीच नव्हती.